जसं की तुम्हाला माहीत आहे लास्टवाल्या व्हिडिओमध्ये आपण हे जनरेटर बनवलं होतं. सो आज आपण या जनरेटरवर आपला प्लाझ्मा सेटअप चालवणार आहोत अँड एकदम खतरनाक साऊंड चेक देणार आहोत. अँड यस, जनरेटर मेकिंगचा व्हिडिओ पाहिजे असेल सो चॅनलवर अपलोडेड आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. बाकी यस, विदाउट वेस्टिंग एनी मोर डिले लेट स्टार्ट टू द व्हिडिओ. सो जनरेटरसोबत आपण हे वाला सेटअप लावणार आहोत, ज्याच्यामध्ये 2 प्लाझ्मा बेस 2 प्लाझ्मा टॉप असतील. अँड ॲज युजल याच्यामध्ये आपण 2 जायपर एम्प्लिफायर्सचा यूज करणार आहोत. अँड यस, एम्प्लिफायर्स आपण मेकिंग व्हिडिओ चॅनलवरती अपलोडेड आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. बाकी यस, बिलकुलही टाईम वेस्ट न करता स्टार्ट करूया आजच्या धमाकेदार व्हिडिओला. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला जे प्लाझ्माचा सेटअप आहे ते आपण गाडीतून अनलोड करून घेतलेला आहे. सो आता जे मित्रांनो आपली गाडी आहे त्याच्यामध्ये आपण जनरेटर लोड करून आणूया. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं जे जनरेटर आहे ते आपण गाडीवरती लोड करून घेतलेलं आहे. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं जे जनरेटर आहे ते आपण गाडीवरती लोड करून घेतलेलं आहे. सो गाडीचे डोर्स लावून घेऊया अँड परत जाऊया आपल्या डेस्टिनेशनवर. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं जे जनरेटर आहे ते आपण गाडीवरून अनलोड करून घेतलेलं आहे. सो गाडीला आता मित्रांनो परत साईडला लावून घेऊया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे आपलं जनरेटर आहे अँड हे जे सेटअप आहे ते पण आपण अरेंज करून घेतलेलं आहे. सो याला आपण मित्रांनो आता बरोबर सेटअप. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं जे सेटअप आहे ते पण अरेंज करून घेतलेलं आहे. याला आपल्याला अजून परफेक्टली लावायचं आहे अँड त्याच्यानंतर याचे जे कनेक्शन्स आहेत ते आपल्याला करायचे आहेत या जायपर एम्प्लिफायर सोबत अँड या जनरेटर सोबत. सो यस, आता आपण मित्रांनो स्टार्ट करूया सेटअप मेकिंगला अँड एक्सप्लेन करूया सगळे कनेक्शन्स. सो यस, या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले जे दोन्ही एम्प्लिफायरचं कनेक्शन आहे ते स्पीकर अँड ब्लूटूथ पॅनल सोबत झालेलं आहे. सो आता आपल्याला बस मित्रांनो कनेक्शन द्यायचं आहे आपल्या जनरेटरला, जे की आपण पॉवर देणार आहोत. सो जनरेटरमधून पॉवर आपल्याला दोन्ही एम्प्लिफायरमध्ये अँड ब्लूटूथ पॅनलमध्ये द्यायची आहे. सो सर्वात पहिलं जनरेटरचा आपण हे वाला डोर खोलून घेऊया, ज्याच्यातून जे जनरेटरची मेन वायर आहेत ते बाहेर येईल. सो ॲज यू कॅन सी हे बघू शकता. सो याला मित्रांनो आपल्याला डायरेक्ट जे पॉवरचा बोर्ड असते स्विच बोर्ड त्याच्यामध्ये लावायचा आहे. अँड त्याच्यानंतर मित्रांनो हे वाला जे डोर आहे ते आपण खोलून घेऊन याच्यामध्ये जे वायर आहे पॉवरसाठी. सो याच्यामध्ये मित्रांनो आपण एक असा टाईपचा वायर कनेक्ट करणार आहोत, ज्याच्या समोरच्या साईडला 4 पिन्स असावा अँड मागच्या साईडला काही पण कनेक्टेड नसावं. सो जसं की तुम्हाला माहिती आहे आपले जे एम्प्लिफायर आहेत ते आपण 12 वोल्टवर चालवतो. सो या पिनला मित्रांनो सर्वात पहिलं तर आपल्याला निगेटिव्ह पॉईंट द्यायचा आहे अँड त्याच्यानंतर हे जे लास्टवाली पिन आहे त्याच्यावर आपल्याला हे लावून टाकायचं आहे. सो आता तुम्ही बघू शकता याच्यावर हे जे 2-2चे 2 पिन्स निघलेले आहेत. सो याला सिम्पली आपल्याला एम्प्लिफायरमध्ये कनेक्ट करून घ्यायचं आहे.
सो या प्रकारे मित्रांनो आपलं जे जनरेटरचं कनेक्शन आहे आपण एम्प्लिफायर मध्ये दिलेलं आहे. मित्रांनो आपण हे वाली बॅटरी यूज करणार आहोत. सो ब्लूटूथ पॅनलला याच्याशी आपण डायरेक्टली कनेक्ट करून घेऊया. देन त्याच्यानंतर जे आपलं जनरेटर आहे त्याच्या इकडल्या साईडला एक आपल्याला स्विच बघायला भेटते, हे चालू करून घ्यायचे आहे अँड जे आपलं जनरेटर आहे ते स्टार्ट होऊन जाईल. सो येस आता मित्रांनो सगळं सेटअप परत अरेंज करूया अँड स्टार्ट करूया आपल्या साऊंड चेकला. सो येस या ठिकाणी तुम्ही बघू शकता सेटअप आपण परत एक बार अरेंज करून घेतलेला आहे. सो आता आपण मित्रांनो स्टार्ट करूया साऊंड चेकला. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जाऊन नक्कीच सांगा. सेटअप आवडला असेल तर लाईक जरूर करा अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड यस नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते सुद्धा कमेंटमध्ये जाऊन नक्कीच सांगा. बाकी यस भेटूया पुन्हा एकदा अशाच धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी गुड बाय.